Cancer Healer Center, a new beginning. उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरे यांची तयारी. आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्राचं हित हीच माझी शर्त, पण बाकीच्यांच्या गाठीभेटी आणि कळत नकळत प्रचार करायचा नाही, अशी छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायची आणि मग टाळी द्यायची हमी द्या. उद्धव ठाकरेंकडून अटी शर्तींसह राज ठाकरेंसोबत येण्याची तयारी. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आमच्यातील भांडणं, वाद, गोष्टी अत्यंत किरकोळ. उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली सडेतोड भूमिका. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबतची किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार. मी भांडणं मिटवून टाकली. मनसे सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांचं उत्तर. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करावी वाटत असल्यास भाजप त्यांच्यामध्ये येणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या प्रतिसादाला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही. राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महाराष्ट्रात फरक पडणार नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न. नितेश राणेंची टीका. दोन भाऊ एकत्र येत असतील तर वाईट काय? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं अभिनंदन. जितेंद्र आव्हाडांकडून मनसे शिवसेना युतीचं स्वागत. फडणवीसांनी घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवावी. हिंदीला विरोध नाही, मात्र सक्ती कराल तर उखडून फेकू. उद्धव ठाकरे यांचा इशारा. हिंदीला विरोध, मग इंग्रजीला का नाही? हे कुठले विचार? मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांच्या विरुद्धच्या आंदोलनामधून मनसेची 24 तासात माघार. राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका. काही लोकांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम. हिंदी राष्ट्रभाषा नाही, मात्र अनेक राज्यांमध्ये हिंदीचा वापर केला जातो. मग तुमच्या मुलांनी, नातवंडांनी हिंदी शिकली तर काय झालं? भाषावादावर अजित पवार यांचं वक्तव्य. शालेय अभ्यासामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. मुंबईच्या असलफा इथे मनसैनिकांचं आंदोलन. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक. समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार. ससून रुग्णालयाचा अहवाल जाणून टाका. गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त. मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू. सुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप. संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर. थोपटेंनी फेसबुक प्रोफाईलवरचा काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढलं. लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता. विलेपार्ले येथील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले. अहिंसक रॅलीचं आयोजन. कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती. यवतमाळच्या कारेगावमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. पाण्यासाठी दररोज 3 किलोमीटर पायपीट. शासनानं उपाययोजना करण्याची मागणी. Cancer Healer Center, a new beginning.